नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज रेसिपी मोदक. आज स्टफ मोदक बनवते. स्टफ काय असणार, मोदक रेसिपी स्किप न करता पहा. आज रेसिपी मोदक. उकडीचे मोदक बनवतो, तळणीचे मोदक बनवतो. वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर व्हेरिएशन मोदकाच्या रेसिपी आहेत, आपण पाहू शकता. आज मी इथे 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. मी आज बनवते स्टफ गुलकंद मोदक. हे मोदक बनवायला खूपच सोपे आहेत, कोणीही बनवू शकतं. रेसिपी स्किप न करता पहा. पॅन मध्ये अर्धा चमचा तूप घेते. तूप गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झालं, 1/3 कप कंडेन्स मिल्क. साखरेचा वापर करणार नाही आज मोदक बनवताना. मिक्स करते. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. 1 चमचा तापवून घेतलेलं दूध आहे, कच्चं दूध वापरायचं नाही. मिक्स करते. 2 मिनिटं झाली. जास्त वेळ कंडेन्स मिल्क तुपामध्ये परतून घ्यायचं नाही. 1 कप डेसिकेटेड कोकोनट मिक्स करते. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा वेलची पावडर, वेलची पावडर घालून मिक्स करते. मोदकाचं मिश्रण बनवतो. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची. हे पहा, फूड कलर तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा दुधामध्ये केशर भिजवून सुद्धा तुम्ही वापरू शकता. मी फूड कलर वापरते. मी येलो फूड कलर वापरते. नसेल फूड कलर वापरायचा काहीच हरकत नाही, स्किप केला तरी चालेल फूड कलर. मिक्स करते. मोदकासाठी मिश्रण तयार. हे पहा, असं व्हायला हवं मिश्रण. महत्त्वाची टीप आहे. आता मिश्रण बनवून झालेलं आहे. गरम पॅन मध्ये मिश्रण ठेवायचं नाही. दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा एका ताटामध्ये मिश्रण मी काढून घेते. नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल. मोदकासाठी स्टफिंग बनवते. काजू आणि बदाम बारीक चिरून घेतलेले आहेत, ड्राय रोस्ट करून. 1 चमचा किसमिस म्हणजेच बेदाणे. 1 चमचा डेसिकेटेड कोकोनट. अर्धा चमचा वेलची पावडर. अर्धा चमचा पिठी साखर. पिठी साखर ऑप्शनल आहे. नको असेल जास्त गोड तर पिठी साखर स्किप करा. 1 चमचा गुलकंद. हाताने मिक्स करते म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. गुलकंदाचा स्वाद मोदकामध्ये छान येईल बरं. ड्रायफ्रूट आहेत, वेलची पावडर. मोदकासाठी स्टफिंग तयार. मोदक बनवण्यासाठी मोदक मोल्ड घेतलेला आहे. तुपाने थोडं ग्रीसिंग करून घेते मोल्डला. मोदकाचं मिश्रण थोडं थोडं घेऊन इथे आपल्याला भरून घ्यायचं आहे मोल्डमध्ये. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ना ते प्रेस करायचं. हे पहा, असं. खूप सोपे आहेत बरं हे मोदक बनवायला. मोल्ड बंद करायचा आणि हा मोल्ड असा उलटा करायचा. पहा, कॅमेऱ्यामध्ये दाखवते. आणि इथे कॅव्हिटी बनवायची. पहा, स्टफिंग. थोडंसं मिश्रण असं पॅक करायचं. पाहू शकता
घरच्या घरी बनवलेला मोदक पाहिला का? मोदक अगदी कॅमेऱ्याच्या जवळ दाखवते बरं मोदक आपल्याला मी. किती सुबक आणि छान झालेला आहे. प्रमाण हेच वापरा मी सांगितल्याप्रमाणे. तुम्ही मोदक केले तर अजिबात बिघडणार नाहीत. बाकीचे मोदक बनवून घेते. स्टफ गुलकंद मोदक. कंडेन्स मिल्क वापरला आहे म्हणून साखर वापरली नाही. मोदक प्लेटमध्ये सर्व करते. स्टफ गुलकंद मोदक. आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं. नमस्कार.